शेतकरी मित्रांनो, तूर लागवडीच्या या विशेष सत्रात तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण अशा काही आधुनिक आणि शास्त्रीय शेती तंत्रांबद्दल बोलणार आहोत, जे तुमच्या शेतीतील उत्पादनाचं चित्र पूर्णपणे बदलून टाकू शकतात. अगदी आमूलाग्र बदल. नमस्कार शेतकरी मित्रांनो. तुरीच्या पिकातून भरघोस उत्पादन घ्यायचंय का? मग बघा, फक्त खतं आणि पाणी पुरेसं नाही. योग्य बियाणांची निवड, शास्त्रीय अंतर आणि आधुनिक पद्धतींचा वापर खूप महत्वाचा असतो. आजच्या या सत्रात आपण जाणून घेणार आहोत तुरीची यशस्वी लागवड करण्यासाठी आवश्यक असलेल्या काही महत्वाच्या गोष्टी, ज्या तुमचं उत्पादन नक्की वाढवू शकतात. तर चला थेट विषयाला सुरुवात करूया. आज आपण प्रामुख्याने 3 महत्वाच्या खांबांवर लक्ष केंद्रित करणार आहोत. पहिला मुद्दा म्हणजे उत्तम बियाणांची निवड, दुसरा 2 रोपांतील योग्य अंतर आणि तिसरा म्हणजे या शास्त्रीय पद्धतींचे फायदे. हे 3 मुद्दे समजून घेतले ना की निम्मं काम तिथेच झालं. आपला पहिला विभाग आहे उत्तम बियाणांची निवड. बघा, कोणतीही यशस्वी कापणी किंवा भरघोस उत्पादनाची सुरुवात ही प्रत्यक्ष बी पेरण्याच्याही आधीच होत असते. पाया पक्का तर इमारत भक्कम, बरोबर ना? एक अगदी साधी गोष्ट आहे. शेतात आपण कितीही घाम गाळला, कितीही महागडी खते आणून टाकली किंवा भरपूर पाणी दिलं, पण जर सुरुवातीला निवडलेलं बियाणेच दर्जेदार नसेल तर काय उपयोग? आपल्याला अपेक्षित असलेलं जास्तीत जास्त उत्पादन मिळूच शकत नाही. म्हणूनच उत्तम दर्जाचे आणि प्रमाणित बियाणे हाच तुरीच्या पिकाचे उत्पादन वाढवण्याचा सर्वात भक्कम पाया आहे. इथूनच खऱ्या अर्थाने एका दमदार पिकाची सुरुवात होते. आता आपण दुसऱ्या आणि तितक्याच महत्वाच्या विभागाकडे वळूया, 2 रोपांतील योग्य अंतर. प्रत्यक्ष शेतात आपण रोपांची रचना कशी करतो, त्यांची भूमिती कशी ठरवतो, याचा पिकाच्या आरोग्यावर प्रचंड मोठा परिणाम होत असतो. आता शास्त्रीय नियोजन म्हणजे नेमकं काय? हा काही फक्त पुस्तकातला जड शब्द नाहीये बरं का. तर रोपे आणि 2 ओळींमधील अचूक अंतर मोजणे आणि ते अंतर शेवटपर्यंत टिकवून ठेवणे, जेणेकरून प्रत्येक रोपाला जमिनीतील खत आणि पाणी पुरेपूर शोषून घेता येईल, यालाच आपण शास्त्रीय नियोजन म्हणतो. हा एक अत्यंत सोपा आणि व्यावहारिक दृष्टिकोन आहे, जो शेतात प्रत्यक्ष राबवणं खूप गरजेचं आहे. आणि इथेच आपल्याला खरा फरक दिसून येतो. पारंपरिक कोणत्याही नियोजनाविना केलेल्या लागवडीत आणि शास्त्रीय अंतर राखून केलेल्या लागवडीत जमीन आसमानाचा फरक आहे. पारंपरिक पद्धतीत काय होतं? रोपांची प्रचंड गर्दी होते आणि ती बिचारी जगण्यासाठी खत, पाणी आणि सूर्यप्रकाशासाठी एकमेकांशीच संघर्ष करत राहतात. या उलट योग्य अंतर ठेवून लावलेली रोपे अतिशय जोमदारपणे वाढतात, कारण त्यांना वाढीसाठी पूर्ण मोकळीक मिळते. चला आता आपल्या तिसऱ्या आणि अंतिम विभागाकडे वळूया, शास्त्रीय पद्धतीचे फायदे. ह्या विशिष्ट अंतराचे आणि नियोजनाच्या पद्धती शेतात खरंच इतक्या प्रभावीपणे का काम करतात? ह्यामागचं थोडंसं विज्ञान आपण सोप्या भाषेत समजून घेऊया. योग्य अंतरामुळे पिकाला लागणाऱ्या या 3 अत्यंत आवश्यक घटकांमध्ये जबरदस्त सुधारणा होते. पहिलं म्हणजे जेव्हा रोपांमध्ये योग्य अंतर असतं तेव्हा प्रत्येक रोपाच्या पानांपर्यंत अगदी तळापर्यंत पुरेसा सूर्यप्रकाश पोहोचतो. दुसरं, जमिनीत खतांसाठी आणि पाण्यासाठी मुळांची एकमेकांशी अजिबात स्पर्धा होत नाही, ज्यामुळे प्रत्येक रोपाचं पोटभर पोषण होतं. आणि तिसरं, सर्वात महत्त्वाचं म्हणजे पिकात हवा सतत खेळती राहते. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, हवा खेळती राहिली की पिकावर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता खूपच कमी होऊन जाते. तर आता आपण पाहूया की हे सगळं एकमेकांशी कसं जोडलेलं आहे. आधुनिक शेती पद्धतीकडे वळतानाचा हा एक अतिशय सोपा टप्प्याटप्प्याचा प्रवास आहे. बघा, प्रथम दर्जेदार बियाणांची निवड करा. त्यानंतर पेरणी करताना 2 रोपांतील आणि ओळींमधील योग्य अंतराची मोजणी करून ते काटकोरपणे पाळा. हे केल्यामुळे काय होईल? पिकाला खेळती हवा आणि भरपूर सूर्यप्रकाश मिळेल याची खात्री होईल. आणि या संपूर्ण साखळीचा अंतिम परिणाम काय? तर आपल्या तुरीच्या उत्पन्नात होणारी धणधणीत वाढ. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की ह्या सर्व आधुनिक आणि शास्त्रीय शेती तंत्रांचा प्रत्यक्ष वापर केल्यास अंतिम निष्कर्ष काय मिळतो? आपण जे काही नियोजन करतोय, दर्जेदार बियाणे आणून एवढे कष्ट घेतोय, त्याचं अंतिम फळ नेमकं काय असणार आहे? तर इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की जेव्हा आपण उत्तम दर्जाचे बियाणे आणि शेतातील अंतराचे अचूक शास्त्रीय नियोजन यांची योग्य सांगड घालतो, तेव्हा आपल्याला मिळतात अतिशय निरोगी आणि मजबूत तुरीची रोपे. आणि याचा थेट डोळ्यांना दिसणारा परिणाम म्हणजे पिकाच्या उत्पादनात होणारी लक्षणीय वाढ.
योग्य तंत्रज्ञानाची जोड दिली की कमी खर्चात सर्वोत्तम उत्पादन घेणं अगदी सहज शक्य आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुरीच्या पिकात योग्य बियाणे, योग्य अंतर आणि शास्त्रीय नियोजन यांचा वापर केल्यास नक्कीच उत्पादनात मोठी वाढ होऊ शकते. ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच शेतीविषयक माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या उपयुक्त सत्रात. आणि जाता जाता एक विचार नक्की करा, या हंगामात तुमचं उत्पादन दुप्पट करण्यासाठी यापैकी कोणती आधुनिक पद्धत तुम्ही सर्वात आधी आपल्या शेतात राबवणार आहात?